श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नागपंचमी विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे। यंदा कधी आहे नागपंचमी, मुहूर्त काय आहे, पूजा विधी आणि नक्की कथा काय आहे आणि भावासाठी बहिणीने उपवास का करायचा हे थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नागपंचमी सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो। या दिवशी नागदेवतेची उपासना केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो आणि जीवनाचे सर्व अडथळे दूर होतात। पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला हा सण साजरा केला जातो। या दिवशी व्रत ठेवण्यात येते। या दिवशी व्रतपूजा आणि कथा केल्याने सुख समृद्धी प्राप्ती होते असे मानले जाते। तर चला जाणून घेऊया की यंदा नागपंचमी सण कधी साजरा केला जाणार आहे आणि नागदेवतेची पूजा करण्याची पद्धत काय आहे। नागपंचमी 2024 शुभ मुहूर्त। यंदा नागपंचमी हा सण 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। नागपंचमीच्या दिवशी पूजा करता येईल, परंतु विशेष पूजेसाठी दुपारी 12:30 ते 1 हा काळ शुभ असेल। या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेची पूजा करावी। प्रदोष काळ संध्याकाळी 6:10 ते 8:20 पर्यंत राहील। नागाच्या 12 स्वरूपाची पूजा होते। नागपंचमीच्या दिवशी मातीचे निर्मित नागदेवतेची विधीपूर्वक पूजा करावी। या दिवशी नागाच्या 12 स्वरूप अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कर्कोटक, अश्व, धृतराष्ट्र, शंखपाल, कालीय, तक्षक यांचे स्मरण करून पूजा केली जाते। या प्रकारे नागपूजा करा। नागपंचमीला पहाटे लवकर उठून स्नान करून ध्यान वगैरे करून देवासमोर व्रत करण्याचा संकल्प घ्या। नागदेवतेचे चित्र किंवा नागदेवतेच्या मातीची मूर्ती पूजा खोलीत स्वच्छ चौरंगावर स्थापित करा। यानंतर नागदेवतेला हळद, रोळी, तांदूळ, फुले इत्यादी अर्पण करा। नंतर दूध, तूप आणि साखर एकत्र करून अर्पण करा। यानंतर पूजेच्या शेवटी नागपंचमीची व्रतकथा ऐका आणि आरतीचे पूजेची सांगता करा। तर मित्रांनो, नागपंचमीच्या सणाच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजण्याचे शाश्वत फळ हे मिळत असते। तसेच मित्रांनो, नागपंचमीच्या दिवशी नागदेवता भगवान शंकरांची पूजा केल्याने सर्पदंश आणि अकाली मृत्यूचा धोका देखील टळतो। यासोबतच भगवान शंकरांची पूजा केल्याने ग्रहदोष दूर होतो। चला तर मित्रांनो, नागपंचमीची कथा तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे। एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते। त्या शेतकऱ्याला 2 मुले होती व 1 मुलगी होती। एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकऱ्याकडून नागाची 3 पिल्ले चिरडून मरण पावतात। मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिनीने आक्रोश केला। त्यानंतर नागिनीच्या मनात आले, या शेतकऱ्याविषयी सुडाची आग दगदगू लागली। एके दिवशी तिने शेतकऱ्याचा सूड घ्यायचे ठरवले। रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागिन शेतकऱ्यासह त्याची पत्नी व 2 मुलांना डसली। दुसऱ्या दिवशी नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली, परंतु नागिनीला पाहताच शेतकऱ्याच्या मुलीने नागिनीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली। शेतकऱ्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागिन तिच्यावर प्रसन्न झाली। त्यानंतर नागिनीने तिचे आई-वडील व 2 भाऊ यांना जिवंत केले। तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा, त्यामुळे या दिवसापासूनच नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते। भावासाठी बहीण उपवास का धरते ही छोटीशी गोष्ट मी तुम्हाला आता इथून पुढे सांगत आहे। नागपंचमी उपवासाचे महत्त्व। 5 युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता। सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला, त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही। त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात। भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जावो, हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे। नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्या त्याचा फायदा
तिला नक्की होणार। मित्रांनो, काय आहे बरं नागाची पूजा करण्यामागील खरं शास्त्र? सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग स्वरूपात दिसला तेव्हा तिने त्या नाग रूपाला आपला भाऊ मानले। त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करीन। त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। तसेच मित्रांनो, असंही म्हटलं जातं की नागपंचमीला मेहंदी लावण्याचे महत्त्व खूप आहे। सत्तेश्वर नागराजाच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा राहिला। तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले। ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले। त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते। तसेच मित्रांनो, झोका का खेळतात? दुसऱ्या दिवशी सत्तेश्वराला नागराज दिसला नाही तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली। त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रगट केले तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली। त्यामुळे स्त्रिया या दिवशी झोका खेळतात। त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो, जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दुःख खाली येऊ दे, अशी आख्यायिका आहे। तसेच मित्रांनो, पंचमी दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार का घालतात बरं? सत्तेश्वरीच्या भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला। त्याने तिला शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली। तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला समजवले। त्यातून सत्तेश्वर समाधानी झाला। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार देखील घालतात। चला तर मित्रांनो, पाहूया पूजा कशी करायची। ग्रामीण भागात गावातील सर्व महिला मिळून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करतात। अशी प्रथा आहे। वारुळाजवळ जाऊन नागदेवतेला लाह्या, दूध, साखर व पुरणपोळीपासून बनवलेला उकडीची दिंड वारुळाजवळ ठेवून पूजा केली जाते। शहरी भागात स्त्रियांना वारुळाला जाणं शक्य नसल्याच्या कारणाने त्या या दिवशी पारंपरिक वेशभूषा करून घरातच पाटावर हळद व चंदनाचा वापर करून नाग, नागिन व त्यांची पिल्ले यांचे चित्र काढतात व त्यांना दूध, लाह्या, पुरणापासून बनवलेले उकडीचे दिंड, दुर्वा, आघाडा व साखर वाहून त्यांची पूजा करतात। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला नागपंचमीची कथा? हे सगळं पौराणिक कथा आहे पण ऐकायला खूपच छान वाटतं आणि त्याच्या मागचं शास्त्र आपल्याला समजून जातं की हा सण आपण का साजरा करतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।